चला तर मंडळी, आजचा नाश्ता खूप मस्त आहे. वाटीतच बनवायचा आणि वाटीतच खायचा. 2 चमचे साखर घेतली, चवीनुसार मीठ, 1 लिंबाचा रस आणि 1 वाटी बेसन पीठ यामध्ये चाळून घालायचं. सारख्या वाटीने पाव वाटी बारीक रवा, पाव वाटी दही आणि गरजेनुसार पाणी घालून बॅटर तयार करायचं. इतकं बॅटर तयार करण्यासाठी पाऊण वाटी इतकं पाणी लागलेलं. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आणि 3-4 मिनिटं हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे. फेटून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटाला मुरण्यासाठी झाकून बाजूला ठेवायचं. 15 मिनिटांनंतर हे थोडंसं दाटसर होतं. यामध्ये एक लेमन फ्लेवरच्या इनोचं पॅकेट घालून एकजीव करायचं. बॅटर जेव्हा रेस्ट होतं तर तेव्हाच मी वाट्यांना तेल लावून घेतलं होतं. स्टीमरमध्ये पाणी गरम केलं. हे ढोकळ्याचं मिश्रण घालायचं. मध्यम आचेवर 15 मिनिटं हा वाटी ढोकळा वाफवून घ्यायचा. गार करायला ठेवायचा. नंतर फोडणी करायची. तेल, जिरं, मोहरी, तीळ, मिरची, 2 चमचे साखर, पाववाटी पाणी घालून उकळलं की थोडं कोमट झाल्यानंतर ढोकळा डिमोल्ड करायचा. त्यावर हे फोडणीचं पाणी घालायचं. मस्त खमंग असा जाळीदार मऊ लुसलुशीत वाटी ढोकळा तयार आहे. नक्की ट्राय करा. डिटेल रेसिपी सुद्धा चॅनलवर आहे, ती सुद्धा नक्की